अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. स्वागत मध्ये जाणार आहे, मग मेडिकल मध्येच पुढचा ब्लॉग कंटिन्यू. काम करतानाच नीट दिसती, नाही तर स्किन केअरचे व्हिडिओ बघताना काहीच दिसत नाही. तुम्ही मला हे विचारायचं, हे कशाची बॉटल? मी का सांगू, मी नाही. पॅन्डी कशासाठी वापरतात ग? पॅन्डी ऍसिडिटी साठी वापरतात. ऍसिडिटी साठी कोणाला चालते, म्हणजे का सगळेच घेऊ शकतात असं? तर आशिष शेट आताच फ्री झालेले आहेत आणि तरी कामच करतायत आणि त्यापासून इथंच थांबलेली आहे. लक्षात ठेव, तुझा ब्लॉग माझ्यामुळे भारी दिसतंय बघा. सो क्यूट. आमचं जेवण झालेलं आहे, आम्ही दोघंही पोट भरून जेवलेलो आहे. चांगलं भारी होतं प्रसाद आहे ना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. दत्त जयंतीमुळे तर आमची घरात पण गडबड चाललेली आहे. तिला पुस्तक वाचायचंय, सगळं काम आहेत आज. आणि मी चालले आता जरा मेडिकल मध्ये, दत्त मंदिरात पण जायचंय. दत्त मंदिरात मी आताच जाऊन येईन, तिथं काय व्हिडिओ काढता येतोय का नाही काय माहिती. गर्दी असेल तर म्हणजे आपलं असं कसं असतं की आता आपण तिथं गेलोय म्हटल्यावरती पहिलं दर्शन व्हावं आणि मग व्हिडिओ काढायला टाइम भेटला तर मग मी व्हिडिओ काढतो, असं माझ्या डोक्यात काहीतरी गणित चालू असतात. तर मग टाइम भेटला तिथं काढायला तुम्हाला नक्की दाखवून. नाहीतर मी आता तिथून डायरेक्ट मेडिकल मध्ये जाणार आहे, नाही मग मेडिकल मध्येच पुढचा ब्लॉग कंटिन्यू. 1 hour later. कोमल काम करते. काम करतानाच नीट दिसती, नाही तर स्किन केअरचे व्हिडिओ बघताना काहीच दिसत नाही. तुम्ही बात तो सही है. कुछ कमेंट्स कहने हैं आपके? आशिष बॉस पुढे बसल्यात, ते ग्राहक सांभाळत आहेत आणि मी आपला फ्री बसलेलो आहे, फ्री उभा आहे. काम ना काज, काय काम करू शकते मी बघ काम. काम टेकडा. कोमल मला हे विचारायचं, हे कशाची बॉटल? मी का सांगू, मी नाही सांगू. अगं आपण जरा हे दाखवू की बाबा कशासाठी आहे. ते ना तापेसाठी आहे, ताप. कुणासाठी आहे पण हे, म्हणजे चांगलं आहे का? म्हणजे कोणाला पण ताप जर झाला असेल तर हे घेऊ शकतात का? लहान मुलांना आहे ना जास्त ताप आल्यावर देते. कोमल याच्यात जरा बिझी आहे. स्टिकर कुठे आहेत? स्टिकर लावायच्यात ना अजून. कामवाली बाई. कोमल ही पॅन्डी कशासाठी वापरतात ग? पॅन्डी ऍसिडिटी साठी वापरतात. ऍसिडिटी साठी कोणाला चालते, म्हणजे का सगळेच घेऊ शकतात असं? मग ओमेज का बनवली? त्या कंपनीवाल्याला काय काम धंदा नव्हता. ओ माय गॉड. पॅन्डी पण चांगलीच आहे, पण तुम्हाला ओमेज खायची असेल तर त्याला आम्ही काय करू शकत नाही, है ना ग? पॅन्डी कोमल, तू जसं म्हणशील तसं. मी म्हणतो पॅन्डी पण खाऊ शकताय. तुम्हाला औषध खायचं तर औषध प्या, काय करायचं ते करा. मेडिकल मध्ये खूप दिवसांनी ब्लॉग काढले आहे ना ग? हे कशाचं आहे आता? हे ना काय नाव आहे, काय आहे त्याचं? ॲम्लोसेफ TM40. आता कशाचं आहे? बीपी, ब्लड प्रेशर, जे तुला आहे ते. ही ना ब्लॉग मध्ये अशी खूप शांत वाटते, नाहीतर ब्लॉग बंद असू दे, तुला काय कळतं का नाही, असं काय करतायस, अशी ओरडत असते. तुम्हाला सांगू शकत नाही म्हणून हिला बीपीचा त्रास आहे. एक मिनिट, तुझा हात जास्त लागन का माझा बुक्का जोरात लागन? ट्राय करायचं का? आता बिझी झाली, आता बुक्क्याचं म्हणलं की लगेच बिझी झाली. एवढा माल राहिला अजून. पटपट कर, दमली वाटतं पोरगी. मैं तो थक गई भाई साहब. तर आशिष शेट आताच फ्री. बाकीचे नाही आले का? मी बोलताना मध्ये बोलायची गरज आहे. तुला पण बोललं का? तर आशिष शेट आताच फ्री झालेले आहेत आणि तरी कामच करतायत आणि त्यापासून इथंच थांबलेली आहे.
असं आहे ना, करायचं नाही याच्यात व्लॉग मध्ये. आणि चेहरा नको मध्ये. भाऊ बाई भाऊ दीदी वाह दीदी नाही नाही दीदी वाह दीदी. लहान पोरगीचे गोळ्या. आणि कोमलने आज नीट सांगितलं म्हणजे कुठलं हे कशाला वापरलं जातं. बऱ्याच वेळा आमचं त्याच्यात चर्चा चालली होती. त्यांनी पॅन्डीचं सांगितलं. अजून कशाचं सांगितलं ग? सगळ्यांचं सांगितलं ग बस. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. ह्याचं एक आणि ह्याचं एक सांगितलं. आशिष शेट आता कोमल मागून मला म्हणते सगळ्याच सांगितलं मी, आता असंच सांग ब्लॉग मध्ये. लक्षात ठेव, तुझा ब्लॉग माझ्यामुळे फेमस होतो. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार मजाक हो रहा है. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो, जितना चाहे उतनी बार झूठ बोलो. आशिष शेठ शांत आहेत आज. शांत राहावं लागते बाबा. Oh my शांत आहे god. म्हणजे लडकी का चक्कर है. पोरं शांत असते की लडकी का चक्कर आहे. आई चप्पल. असेच असतं. तू मम्मीला का मध्येच आणला आता? मम्मीची आठवणीची. हो. मुझे अपने घर जाना है. मुझे घर जाना है. माँ की लाडली. कोमलने ब्लॉग खराब केला माझा सगळा. मी बंद करतो ब्लॉग. भाऊ रोजच. रोज येणारच नाही तुझा. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर इथं मी जाऊन आलो होतो दत्त मंदिरात. आणि आता मी चाललोय प्रसादाला. मी आणि बॉस चाललोय मेडिकल. अमोल बॉस आणि मी चाललेलो आहे. मग तिकडं तर जाऊनच येतो. आणि आज मी स्वामींना, दीदी आणि मी स्वामींना जरा ट्रान्सफॉर्म केलंय. म्हणजे स्वामी समर्थांना ट्रान्सफॉर्म केलंय जरा. त्यांना आम्ही जरा वेगळं वस्त्र घातलेलं आहे आज. चला तुम्हाला दाखवतो. भारी दिसतंय बघा. तर खूप छान दिसतंय स्वामी आज. मी प्रसादाला जाऊन येतो आता. A few moments later. Wow, so cute. चॅटिंग मध्ये बिझी आहे बिझी. 1 hour later. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही दोघंही पोट भरून जेवलेलो आहे. चांगलं भारी होतं प्रसाद आहे ना रे? Yes. आणि आता मेडिकल खूप मध्ये प्रसन्न वातावरण होतं. हा Oh my god. देव धर्माचं चाललंय आता. आता प्रसाद खाल्ल्यानंतर असं मन तृप्त झालं का आहे ना रे? एकदम तृप्त. आता मेडिकल मध्ये जातो आणि ह्या बॉसला पाठवतो आता प्रसादाला. बॉसची बारी. हा. तर कालचा ब्लॉग मी आज एंड करतोय. आज मला खूप विकनेस आलेला आहे आणि आजारी आहे मी आज खूपच. ते What? का आजारी हे तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळन. आहे आता बरं आहे मी. आणि मी इथंच ब्लॉग एंड करतो. दीदी तर इथं बसलेलीच आहे म्हणजे झोपलेली आहे. जरा झोपण्याच्या ह्याच्यावरतीच आहे ती. मग मी पण जरा पडतो म्हणून ब्लॉग इथंच एंड करतो. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल तर करा. बाय बाय.